काल आपण पाहिलं की आनापानसतीच्या आधारे आपल्याला कायेमध्ये उतरता आलं पाहिजे. तो पहिला पहिला टप्पा आहे. त्याला मी असं असं मांडेल मी त्याला, की आनापानसतीतून काया आनापानसतीमध्ये किंवा काया आनापानसतीतून कायेमध्ये नैसर्गिक श्वासाच्या आधारे, नैसर्गिक काया आनापानसतीच्या आधारे आपण कायेमध्ये उतरतो. हे एक मनातलं सूत्र एक स्पष्ट झालं पाहिजे की आपल्याला. आणि शब्द म्हणजे सूत्र नाही, म्हणजे ते नैसर्गिक श्वास म्हणजे काय. जो आपण घेत नाही, आपण सोडत नाही, मुद्दाम मुद्दाम काहीच करत नाही. तो ऑलरेडी चालू आहे, आधीच चालू आहे, जन्मापासून चालू आहे. श्वास आपण घेत नाही, आपण सोडत नाही, तो नैसर्गिकपणे येतो जातो. त्याला आपण आता जसं अं, ढानके सर म्हणाले अनात्मश्वास, किंवा अनिल गायकवाड म्हटले ते असं असतं तसं असतं तसं असतं, मग ते काय जातो मग असं. तर हे जे विचार आपले चाललेले आहेत, किंवा आता कसबे म्हणाले की नैसर्गिक श्वास शोधायचा. ओके, शोधून झाला, हे गायकवाड म्हणतात तसं विचार करून झाला. ढानके सर म्हणतात तसं अनात्म श्वास लक्षात आला. नंतर म्हणाले की विचार आणि प्रॅक्टिस बरोबरच चालली पाहिजे. माघाडे न वाटतं विचार कमी करायचे, प्रॅक्टिस जास्त करायची. ह्या सगळ्या गोष्टीतून, या सगळ्या, ते द्वंद्वच आहे. म्हणजे तो एक संघर्षच आहे आतल्या आत. आता हे करायचं, ते करायचं, एकदाच लक्षात घ्यायचं की आपल्याला नेमकं कशात उतरायचंय. म्हणजे आता म्हणून ते ड्रायव्हिंगचं आपण उदाहरण, कारण ते सोपं आहे, ते दिसतंय आपल्याला, गाडी दिसते. चालवायची गाडी, ही चावी आहे, ही गाडी आहे, मला ड्रायव्हिंग करायचंय. कोणती टू व्हीलर घ्या, नाही तर फोर व्हीलर घ्या, कोणती घ्या. ही चावी आहे, ही गाडी गाडी आहे, ही गाडी मला चालवायची. पहिलं काम गाडीवर बसणं किंवा गाडीत बसणं. चावीचं काम नंतर येतं, बाहेरून नाही चावी लावत आपण. त्यामुळे चावी आणि गाडी याच्यामधलं जे आपल्याला बसायचं हेच विसरून गेलो आपण. त्यामुळे नुसताच विचार करत बसू. ही चावी आहे, ती गाडी आहे, मला ही चावी गाडीला लावायची, गाडी चालवायची. मग ती अशी पळल, ती तशी पळल, मग मी ह्या रस्त्यानं जाईल, त्या रस्त्यानं जाईल, अशी ड्रायव्हिंग करील, देवा स्वप्न कसं असतं. स्वप्नात ऍक्च्युली काहीच घडत नसतं, पण सगळं पाहत असतो त्याच्यात. तसं स्वप्नासारखा विचार नाही करायचा, हे असं होईल आणि तसं होईल आणि मग ते तसं करील आणि जे असेल ते होईल नंतर. कृती काय आहे? गाडीत बसणे आणि चावी लावणे. आनापानसतीतून कायेत उतरायचं. कृती काय आहे? कायेत चाललेलं आनापान, श्वासोच्छवासाची क्रिया जशी आहे तशी त्याच्यात एंट्री, म्हणजे बसणं. बसण्याचा अर्थ हा आहे इथे. आपण त्याचा भाग बनतो. ड्रायव्हिंग मध्ये आपण गाडीचा भाग बनतो. गाडी आणि आपण वेगळे नाही राहत, आपण गाडीचा भाग बनतो. आता गाडीचा भाग बनून आपल्याला ती चालू करायची. चालू केल्यावर त्याच्यात ती सिस्टम आहे का, ती चालू झाली. आणि ते आपल्याला आधी माहिती आहे कसं काय करायचं, ते आधी शिकलोय आपण, थोडस शिकावं लागेल. ते आपण शिकलोय, गाडीत बसलोय, चावी लावली आणि योग्य पद्धतीनं क्लच दाबून पहिला गिअर टाकला. म्हणजे न्यूट्रल करून पहिला गिअर टाकला आणि
हळूहळू तो क्लचवरचा पाय आपण काढतो आणि गाडी काय म्हणतो, रेस करतो. हा, बरोबर आहे, रेस करतो आपण, म्हणजे पुढे जाऊ देत, एकदम नाही जाऊ देत, आणि थोडी गती आली हो का मग हो हो, एक्सिलेटर. हा, नंतर मग पहिला गिअर, थोडी गती आली की मग पहिला गिअर दुसऱ्यामध्ये, आणि मग वेगानुसार तिसरा, ही नंतर ती प्रॅक्टिस होते आपला. परंतु पहिलं काम आपण काय करतो, आपल्याला थोडंसं ड्रायव्हिंग माहिती आहे, शिकलो, आता बसलो आणि प्रॅक्टिकल काय करायचं, आता काय शिकलो आणि कुणी काय सांगितलं तो विषय नाही डोक्यात. आता काय आहे, सरळ गाडी सुरू, गिअर, वेग, त्याच्याशी एकरूप होणं, गाडीच्या गतीशी एकरूप होऊन तिचा भाग बनलोय आपण. आता आता आपण स्वतंत्र नाहीत, आपण ड्रायव्हर आहोत. गाडी ड्राईव्ह करतो किंवा गाडी चालवतो, आपण गाडीचा भाग बनलेलो आहोत. गाडी आपल्यानुसार, फक्त आपल्या म्हणण्यानुसार नाही चालणार. तिची जशी सिस्टम आहे, तिची जशी रचना आहे, तिचं जसं त्याच्यातले जसे गिअर आहेत, ती जसा वेग घेते त्या वेगात आपण आपले ड्रायव्हिंग करतो. आपल्या म्हणण्याप्रमाणे ड्रायव्हिंग नाही होत. त्याची जशी सिस्टम आहे, जशी त्याची पद्धती आहे, त्या पद्धतीनं ते गाडी चालवणं होतं. गाडी आपण चालवतो त्या पद्धतीनं, त्याच्याशी एकरूप होऊन. आता आपण हाच मुद्दा आपल्या प्रॅक्टिसमध्ये वापरू थोडंसं. तर्क, माणसाला बुद्धी तर्क आहे, त्याच्यामुळे माणूस असा विचार करू शकतो. परंतु फार विचार नाही करत बसायचं. आता इथे कसं आहे, आनापान सती, आता आनापान सती पण तिचा नैसर्गिक वेग चालू आहे, तो जीवनाचा भाग आहे. तिथे आपण काही करत नाही. जसं गाडीला आपण नाही सांगत का तू चालू हो, मग तू, मग मी म्हणतो तेव्हा तू चालशील. आपलं काम चावी लावणं आहे फक्त, म्हणजे कनेक्ट होणं आहे, कनेक्टिव्हिटी. आणि कनेक्टिव्हिटी आल्यावर मग आपल्या त्या ड्रायव्हिंगच्या ज्ञानानुसार, थोड्याशा अनुभवानुसार आपण गाडीच्या गतीमध्ये एकरूप होऊन गाडी चालते, ती आपण चालवतो. थोडंफार नियंत्रण आपल्या हातात असतं, नाही असं नाही. आणि पण ते नियंत्रण पण असं असतं की त्याच्या सिस्टमनुसारच ते तुम्हाला ते करावं लागतं काम. कधी फर्स्ट गिअर आणि कधी सेकंड नाही टाकता येत. त्याची जी पद्धत, त्याला ड्रायव्हिंग शिकणं म्हणतात, त्याला ड्रायव्हिंग करणं म्हणतात. तर त्या पद्धतीनं तुम्हाला त्या वेगामध्ये एकरूप व्हावं लागेल. तसं इथे जो नैसर्गिक आनापान चालू आहे कायममध्ये, त्याच्यात आपण एंट्री करतो. काहीच करायचं नाही. पण बाहेर उभं राहून, गाडीच्या बाहेर उभं राहून जसं गाडीबद्दल विचार करतो, चावीबद्दल विचार करतो, ड्रायव्हिंग बद्दल विचार करतो, मग मी असं चालवेल अन तसं चालवेल अन असं जाईल अन तसं जाईल आणि एवढ्या वेगात चालवेल अन त्याचा काहीच उपयोग नाही. बसल्यानंतर काय करणार आहात तुम्ही, काय होणार आहे, ते गाडीत बसल्यावरच ठरतं. तिथे विचार करून ब्रेक नाही दाबणार, विचार करून तुम्ही गिअर नाही टाकणार. तुम्हाला जशी सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे, त्यानुसार तुम्ही ते करता. तेच करावं लागतं. जे सिस्टम आहे, त्या गाडीची जशी रचना आहे, त्याच्यानुसारच, आणि आपलं आपलं कौशल्य, आपली काय बुद्धिमत्ता काय असेल ते, परंतु गाडीचा भाग बनून ते आपल्याला आपलं सगळं कौशल्य वापरावं लागतं, गाडीचा भाग बनून. गाडीचा भाग न बनता कौशल्य वापरायचा विचार केला तर ते नुसतं चिंतन, विचार झाला, आणि ते गाडीच्या बाहेर राहून आपण कितीही केला, काही झालं,
तर प्रत्यक्षात आपण गाडी चालवत नाही. विचार कितीही करा, मी याहून करेल आणि त्याहून करेल, ते किती विचार करा तुम्ही, स्वप्नासारखंच आहे ते. नुसतं स्वप्न पाहतं, दिवा स्वप्न. जसं रात्रीचं स्वप्न तसं दिवसा पण स्वप्न, मी असं करेल मी तसं करेल, प्रत्यक्षात काहीच नाही करत. अशी पण अवस्था असते, आणि ती बरेच दिवस असते. आपण नुसता विचार करतो, प्रत्यक्षात ते करायला सुरुवात करणं महत्वाचं. बंद बाकीचा विचार ज्ञान हे माहिती ते माहिती नाही, त्याचा काही उपयोग नाही. जेव्हा प्रॅक्टिस प्रत्यक्ष करायची वेळ येते त्यावेळेला ते करतानाच आपल्याला काय विचार करायचा तो त्या परिस्थितीत. आधीचा विचार तिथं करत बसायची, थेरी तिथं आधी काय शिकलो, काय माहिती आहे त्याचा तिथे विचार करत बसायची आवश्यकताच नाही. आता काय चाललंय, गाडी अशी अशी चालली, इकडं काय चाललंय, श्वास असा असा चाललाय, काया अशी असं आन करते, असं अपान करते, त्या गतीमध्ये उतरून त्याची सती. वर्तमानात गाडी कशी चालते, वर्तमानात. श्वास कसा चालणार आहे, अनापान, वर्तमानात. ड्रायव्हिंग जेव्हा आपण करत असतो तेव्हा ती ड्रायव्हिंग असते. गाडीत बसायच्या आधी आणि गाडीतून उतरल्यावर आपण असं नाही म्हणत मी ड्रायव्हिंग करतो. नाही, ती झाली, ती तुम्ही बसलेत केले ते झालं, तो विषय वेगळा झाला. तुम्ही त्याच्याबद्दल नंतर काही सांगा, पण तुम्ही तिथं ड्रायव्हिंग नाही करत. ड्रायव्हिंग बद्दल बोलता किंवा आधी बोलता, ते ड्रायव्हिंग बद्दल बोलता, ड्रायव्हिंग नाही करत. तसं इथं सुद्धा आनापान सती ही वर्तमानातली प्रॅक्टिस आहे. आता आता इथं बोलणं पण खरं म्हणजे बंद झालं पाहिजे. आता आपल्याला बोलण्याची आवश्यकता नाही. आता मी नंतर बोलणं बंद करणार आहे. थोड्या वेळाने जेव्हा मी बोलणं बंद करील, मग तुमचं ड्रायव्हिंग सुरू होईल खऱ्या अर्थानं. सध्या तुमचं लक्ष ड्रायव्हिंगवर नाही जाऊ शकत, म्हणजे तुमच्या सतीवर नाही जाऊ शकत 100%. का? तर तुमचं कानाचं ध्यान या शब्दांकडे आहे, या आवाजाकडे आहे. माझं पण ध्यान माझ्या बोलण्यावर आहे, हे ध्यान आहे. परंतु सती जी आहे, सती बोलण्याचं काम नाही आणि दुसरं काहीच करण्याचं काम नाही. ज्याची सती ठेवायची त्याच्यातच एकरूप व्हायचं. आता अनापान सतीतून आपण जेव्हा काय प्रवेश करतो असं म्हणतो, तेव्हा ते पाठ करायचा विषय नाही आणि विचार करायचा विषय नाही. ते जेव्हा होईल तेव्हा होईल, ते तेव्हा बघू. आत्ता काय करायचंय, काहीच न करता जे कायमध्ये आनापान चालू आहे, आत्ता वर्तमानात जसं आहे तसं. आन असेल तर आन, अपान असेल तर अपान. जसं आन असेल तसं आन, तसा श्वास. जसा अपान असेल तसा अपान उच्छ्वास. जसा असेल तसा कायेमध्ये चाललेला, शरीरामध्ये चाललेला, पोटात. थोडा वर असेल थोडा वर, जसं असेल जसं जाणवेल तसं. ओढा ताण नाही. जसं असेल पोटात नाही जाणवत तर वरती, त्याच्यात तुम्हाला छातीतच जाणवत असेल तर छातीमध्ये. पण हळूहळू काहीच न करता जे चाललेलं आहे त्याच्यात उतरून त्याच्याशी एकरूप व्हायचं. तो जसा चाललाय तशी आपली सती ठेवायची. मी असं करेल आणि तसं करेल नाही. विचार बंद. प्रॅक्टिस करताना प्रॅक्टिस
प्रॅक्टिसशीच एकरूप होऊन काय विचार येतील ते येतील. पण आधीचे विचार इथं नाही आणि नंतरचे पण नाही. आत्ता आत्ता काय चाललंय. तर ह्या आन आणि अपानच्या गतीमध्ये किंवा क्रियेमध्ये एकरूप होऊन त्याच्यात राहण्याचा, त्याच्याशी एकरूप होण्याचाच पहिला सराव आहे. बाकी आता कायेत उतरायचं वगैरे ते थोडंसं बाजूला ठेवा आता. कायेत उतरायचं हे डोक्यात नाही ठेवायचं. ते सोडून ते नंतर ते तसं आपोआपच होणार आहे ते. कारण कायेच्या बाहेर श्वास नाहीच आहे. कायेच्या बाहेर श्वास नाहीच आहे. गाडीत बसल्यावर ड्रायव्हिंग आपण कसं करणार आणि कोणता गिअर टाकणार आणि किती गाडी पळवणार ते गाडीत बसल्यावर. तो आधी विचार करण्याचा विषय नाही. गाडी चालू असतानाचा विषय आहे तो. तसं आनापानसती चालू असताना पुढं असं होईल तसं हे आपण जे आधी ऐकलेलं आहे ते सगळं बाजूला ठेवावं लागेल. ते जर डोक्यात ठेवून ड्रायव्हिंग करायला लागलो तर अनापान ड्रायव्हिंग बद्दलचं ज्ञान डोक्यात ठेवून ड्रायव्हिंग करायला लागलो तर ड्रायव्हिंग होणार नाही, धडकणार. कारण लक्ष, भान ड्रायव्हिंगचं नाही, बाकीचं ध्यान चाललंय. ड्रायव्हिंग बद्दल मी काय काय शिकलो. हा, आता उजवीकडे वळायचं तर मला उजवा इंडिकेटर द्यावा लागेल, नाही तर हात बाहेर दाखवावा लागेल आणि मग वळवणार आहे. हा विचार करत बसण्याची ती वेळच नाही. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा हात बाहेर काढा. नाही तर इकडे ड्रायव्हिंग चाललंय आणि मला हे असं शिकलोय मी का आता उजवीकडे वळायचं त्याला हात बाहेर काढा. तो विचार आता तो विचार तिथं काहीच उपयोगाचा नसतो. तसं इथं आनापान सतीमध्ये उतरल्यानंतर, अनापानमध्ये सतीनं उतरल्यानंतर जसं आहे तसं. आता आपल्या याच्यामध्ये उदाहरण म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी काही टप्पे सांगितलेले आहेत त्या पुस्तकामध्ये. पण ते तसेच टप्पे आपल्याला नाही अनुभवाला आहेत. ते परत याच्यासारखंच आहे. गाडी वळवायच्या वेळेला मी हात बाहेर काढील नाही ते इंडिकेटर दाखवले आधी जे माहिती करून घेतलेलं आहे त्याचा विचार करत बसणं ड्रायव्हिंग करताना, असा तो मुद्दा नाही. तिथे बाजूला ठेवा जे ज्ञान आहे ते. तसे हे पुस्तकातलं ज्ञान बाजूला ठेवायचे. आता आपण श्वासाच्या ह्याच्यात उतरलो, गतीमध्ये उतरलो. तो कसा आहे, कसा चाललाय, एवढा सराव, एवढीच प्रॅक्टिस. पण आधी सीटवर बसलो, आधी कायेत आलो, श्वासाच्या संपर्कात आलो, ती बैठक. तिथं आलो, हे येणं महत्वाचं आहे. ते विचार विचार ज्ञान बाजूला थोडा आहे, सोडा. विचाराचं काम नाही. मग आता प्रॅक्टिस करताना विचारांचं काम नाही, ज्ञानाचं काम नाही. प्रॅक्टिस प्रॅक्टिस आहे. तर ती समज ठेवून काम केलं तर मग आपण बरोबर सतीच्या प्रवाहात, जागृतीच्या प्रवाहात, अस्तित्वाच्या प्रवाहात, त्याचा एक भाग म्हणून सुरुवातीला आनापानच्या प्रवाहात आपण उतरतो. आणि पुढे मग जे काही असेल ते पुढं आहे, ते आपण नंतर पाहू. सध्या एवढं पुरे आहे. मला वाटतं मुद्दा लक्षात आला असेल. तो मुद्दा लक्षात यावा एवढ्यासाठी ही सगळी चर्चा आपण केलेली आहे.